वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार. अरे 30 वर्ष भाजप सोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार? मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली. तर हा माझा गर्व असेल, पण मी गर्वाने नाही बोलू शकत, कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. आणीबाणीचा काळ आणखीन भयानक होता आणि तेव्हा तर ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या आठवणी स्वतः शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की त्याही वेळेला रजनी पटेल म्हणजे आज जे आहेत त्यांच्याच राज्याचा शिवसेनेच्या मुळावर उठला होता आणि त्यांनी शिवसेना प्रमुखाने एक पत्र लिहून दिलं होतं आणि सांगितलं होतं की याच्यावर सही करा, सही नाही केली तर तुम्ही आतमध्ये जाल. आणि ते पत्र असं होतं की जणू काही शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन करा. जे आज बोंबलत बसलेत ना, आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार. अरे 30 वर्ष भाजप सोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार? आणि शिवसेना प्रमुखांनी उत्तर दिलं होतं, मी सही करणाऱ्यांना फेकून दिलं पत्र आणि सांगितलं जा तुझ्या पटेलला सांग, ज्या क्षणी तुम्हाला हात लावशील तेव्हा बाहेर तुझी आरती उठलेली असेल, प्रेत यात्रा निघेल तुझी बाहेर. या सगळ्या संकटाला तोंड देत 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 आपण इथपर्यंत आलेलो आहोत. कारण काही सांगतायत. शिवसेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची आम्हाला भीती वाटली. अरे मला भीती वाटते महाराष्ट्र भाजप आता मिंदेसेनेत विलीन होईल. कारण एक भाजपवाला मला सांगत होता की उद्धवजी काय दिवस आलेत आमच्यावर, आम्ही शिवसेनेसोबत भाजपा गावागावात पोहोचवण्यासाठी घरदार विसरून मेहनत केली, पण आता हे उपरे आमच्या डोक्यावरती बसलेत. आणि म्हणे काय सांगावं, दिल्लीतनं उद्या आदेश येईल, जा मिंदेची दाढी खाजवा. मिंदेचं म्हटलं नको, एवढं पुरेसं आहे, कळलं मला पुढचं काय ते, आम्हाला खाजवावी लागते दाढी. ही अशी वेळ आली. आहे कुठे तो भाजप, आहे कुठे? आज भाजपकडे संसदेत 2/3 मेजॉरिटी अजिबात नाहीये, पण जेवढे भाजपाचे खासदार आहेत त्याच्यात 2/3 सगळे बाहेरचे आहेत, सगळे काँग्रेसमधले आहेत, इथले तिथले आहेत. म्हणजे जे मी लोकसभेच्या निवडणुकीत बोलत होतो तेच मगाशी कोणतरी एक कवी बोलले की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळवत आहे? तुमच्या वांजोटेपणावर तुम्ही उपचार करा ना, विचाराचं वांजोटेपण आहे तुमच्यामध्ये. आमची कशाला पोरं पळवतात? किती पळवाल पोरून? आमची काय तुमची पोरं पळवणारी टोळी म्हणून आमची पोरं पुरवणारी टोळी नाहीये. किती किती घेऊन जाल तुम्ही? आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. बरं उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मग मी जर कोणाला भेटत नव्हतं तर गदाड्या तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या, 6 ते 10, तेव्हाही निवडून आलेले आहेत. पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल, पण मी गर्वाने नाही बोलू शकत, कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. आणि याचं भान मला आहे. आपण ज्या वेळेला सगळ्या महिलांना माहिती आहे, आता शहरामध्ये तर काही जंगलतोड बेसुमार चाललेली आहे. शहरामध्ये